नमस्कार 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 विद्यार्थी मित्र, आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल सिक्रेट आयुर्वेदामध्ये. तर आपण आज बघणार आहोत उपमान प्रमाण. तर मित्र हो, हा अगदी छोटा आणि अगदी सोपा टॉपिक आहे आणि या सोप्या टॉपिकमधून एक SAQ तर तुमच्यासाठी फिक्स असतोच आणि दरवर्षी याच्यामधून एक क्वेश्चन येतो. त्यामुळे आपण विनाही काही टाइमपास करता बघूया उपमान प्रमाण. तर त्याआधी आपण बघूया की आपण त्यामध्ये काय काय बघणार आहोत. तर हॉट टॉपिक्समध्ये काय आहे, उपमान प्रमाणाची निरुक्ती, उपमान प्रमाणाची व्याख्या, उपमान प्रमाणाचे लक्षण, उपमानाचे प्रकार आणि त्याचे आयुर्वेदिक काय महत्त्व आहे. हे 5च पॉईंट आहेत आणि ते आपण अगदी सोप्या रीतीने बघूया की कसं करायचं. चला तर मग पहिले आहे निरुक्ती. उपमीयते अनेन इति उपमान. आता बघा, आपल्याला माहिती असेल किंवा नसेल माहिती तरी मी तुम्हाला सांगतो, उपमान म्हणजे काय असतं की कोणत्याही गोष्टीची आपण तुलना करतो कशासोबत. प्रसिद्ध व्यक्तीची तुलना आपण अप्रसिद्ध व्यक्तीसोबत करतो, त्याला म्हणतो आपण उपमान. तर बघूया, प्रसिद्ध वस्तूची उपमा अर्थात सादृश्याने जे ज्ञान होते त्याला उपमिती म्हणतात. उपमितीच्या कारणाला उपमान म्हणतात. आता बघा, उपमान म्हणजे काय म्हटले आहे, साधन किंवा करण. आता बघा, उपमा म्हणजेच तुलना करणे, उपमान म्हणजेच कशाची तुलना करणे आणि उपमिती म्हणजे या तुलनेद्वारे जे आपल्याला ज्ञान झाले आहे त्याला आपण म्हणू उपमिती. आता एखादं उदाहरण पाहू आपण. गायीसारखी वनगाय हे उदाहरण आहे. तर आपण तुलना केली आहे की गायसारखी वनगाय, तर इथं उपमान प्रमाण उपयोगी पडतो. कशाची तुलना करत असताना उपमान प्रमाण फार उपयोगी पडत असतो. तसंच बघूया, उपमानाचे आपण बघूया की नारळ फुटबॉलसारखं दिसतो, म्हणजे नारळ काय इथं साधन आहे. नारळाची काय केली आपण उपमा केली आहे, तर उपमिती काय झाली, ज्याचे आपल्याला ज्ञान झाले ते आहे नारळ. म्हणजेच नारळाचा आकार फुटबॉलसारखा असतो. तर आपण इथं कशाचं तरी प्रसिद्ध व्यक्तीची तुलना अप्रसिद्ध व्यक्तीसोबत केली आहे, तर हे झाले त्याची निरुक्ती. तर आपण एक MCQ पॉईंट बघूया की चरकाचार्यांनी उपमान प्रमाणालाच औपम्य असं म्हटले आहे. आता MCQ पॉईंट लक्षात ठेवा, चरकाचार्यांनी उपमान प्रमाणालाच औपम्य प्रमाण असं देखील म्हटले आहे. चला तर आपण दुसरा पॉईंट बघूया, उपमान प्रमाणाची व्याख्या काय. प्रसिद्ध वस्तू साधर्म्यात अप्रसिद्धस्य साधनम. बघा, अगदी सोपा श्लोक आहे, इथल्या इथं पाठ करून घ्या आपण. प्रसिद्ध वस्तू, आपण पाहिलं की प्रसिद्ध वस्तूची तुलना अप्रसिद्ध वस्तूसोबत करायची, त्यालाच आपण उपमान म्हणतो. तर प्रसिद्ध वस्तू साधर्म्यात अप्रसिद्धस्य साधन, म्हणजेच प्रसिद्ध वस्तूच्या साधर्म्याने. बघा, जो अर्थ आहे तो श्लोक आहे, प्रसिद्ध वस्तूच्या साधर्म्याने अप्रसिद्ध वस्तूचे ज्ञान होणे. जसे की आपण म्हटले की राहुल जो आहे तो सलमान सारखा दिसतो. आता आपल्याला माहिती आहे सलमान खान एक प्रसिद्ध व्यक्ती आहे, म्हणजे प्रसिद्ध वस्तूची तुलना आपण अप्रसिद्ध, म्हणजे राहुल इथं अप्रसिद्ध आहे, म्हणजे सलमानची तुलना आपण राहुलसोबत केली, म्हणजे राहुल हा सलमानसारखा दिसतो, तर इथं उपमान प्रमाण उपयोगी पडतो. तसेच आपण पाहूया उपमान प्रमाणाचे लक्षण काय आहे. आता मित्र हो, हे जरी तुम्हाला वाटत असले की व्याख्या निरुक्ती काय आहे, पण हे लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे, कारण मी उपमान प्रमाणसारखे चॅप्टर किंवा प्रत्येक प्रमाण चॅप्टरमध्ये निरुक्ती आणि व्याख्यावरती PYQ फार आहेत, त्यामुळे ते लक्षात ठेवा. तर दुसरं आहे लक्षण. माहीत असलेल्या गोष्टीचा उपयोग करून अज्ञात गोष्टीला समजून घेणे म्हणजे उपमान प्रमाण. आता बघा, आपल्याला सलमान खान माहिती आहे, आपल्याला राहुल माहिती आहे का, नाही. तर सलमान खान ही माहीत असलेली गोष्टी आहे, तर हिचा वापर करून आपण जी न माहीत असलेली गोष्टी आहे ती समजून घेतो, त्याला आपण उपमान म्हणतो. अजून एक आहे अतिदेश वाक्य. हा एक MCQचा पॉईंट आहे, त्याचं मिनिंग काय आपण ते बघूया. पण त्याआधी बघूया की अतिदेश वाक्यावर MCQ कसा येतो. समजा आपण दिलं अतिदेश वाक्य डॅश डॅश प्रमाण. आता तिला 4 प्रमाण देऊन देतील, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द प्रमाण. तर आपल्याला ओळखायचे की अतिदेश वाक्य हे कोणत्या प्रमाणात आहे, तर अतिदेश वाक्य हे उपमान प्रमाणामध्ये येतं. तर हा MCQ पॉईंट एक लक्षात ठेवा. अतिदेश वाक्य म्हणजे काय, आपण एक उदाहरण देऊया मग समजून घेऊया. तिचे डोळे समुद्रासारखी खोल आहेत, म्हणजेच तिचे डोळे समुद्रासारखी खोल आहेत, आपण म्हणजे डोळ्याची तुलना समुद्राच्या खोलीसारखी केली, म्हणजे अतिदेश वाक्य म्हणजेच मराठीमध्ये एक अलंकाराचा प्रकार असतो, तर अतिशयोक्ती हा अलंकार आहे. तर याच्यात अर्थ काय असतो की एखाद्या गोष्टीला खूप वाढवून चढून सांगणे. कोणत्या गोष्टीची आपण वाढवून चढून सांगतो की बापरे तो लय उंच आहे, तो लय बुडका आहे, तर आपण वाढवून चढून सांगतो, त्याला आपण अतिदेश वाक्य म्हणतो. चला तर मग मित्र हो, आपण आता बघूया उपमानाचे प्रकार. उपमानाचे 3 प्रकार आहेत आणि हे PYQ मध्ये आले आहेत लास्ट इयरलाच. तर उपमान प्रमाणाचे 3 प्रकार कोणते, सादृश्य धर्मविशिष्ट, असाधारण धर्मविशिष्ट आणि वैधर्म्य धर्मविशिष्ट. आता त्यांचे अर्थ बघू. चला तर मग विद्यार्थी मित्र हो, आपण उपमान प्रमाणाचे प्रकार बघूया.
तर उपमान प्रमाणाचे 3 प्रकार असतात. सादृश्य धर्मविशिष्ट, असाधारण धर्मविशिष्ट आणि वैधर्म धर्मविशिष्ट. तर पहिला आहे सादृश्य. तर सादृश्य म्हणजे आपण आधी बघूया की काय असतं. सादृश्य म्हणजे दोन गोष्टी वस्तुतः भिन्न असून देखील त्यामध्ये काही लक्षणे समान असतात. त्याला आपण सादृश्य म्हणतो. जसे की एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. हे बि हे भिन्न-भिन्न आहेत. मात्र यामध्ये काही लक्षणे समान आहेत. तर आपण यांना सादृश्य म्हणू. सादृश्य धर्मविशिष्ट म्हणजे दोन वस्तूंच्या गुणधर्मात समानता असणे. जसे की गायसारखी वन गाय. म्हणजे दोघं जरी वेगळे असले तरी दोघांमध्ये काही लक्षणे हे समान आहेत. याच प्रकारे असाधारण धर्मविशिष्ट बघूया. एखाद्या वस्तूचे असे गुणधर्म जे सामान्यतः इतर वस्तूंमध्ये नसतात. जसे की काहीतरी व्हेरिएशन असणे. नाकावर शिंग असलेला प्राणी गेंडा आहे. जसे की आपण आयडेंटिफाय करू शकतो की ज्याच्या नाकावर शिंग आहे तर त्याला आपण गेंडा म्हणू. तर हा MCQ म्हणून पॉईंट आहे की गेंड्याला कांगूर देखील म्हणतात, म्हणून हा लक्षात ठेवा. आपला तिसरा प्रकार आहे वैधर्म्य विशिष्ट, म्हणजेच वेगळेपणा दाखवणे. अश्व, गाय, बैल यांच्यापेक्षा वेगळा किंवा विशेष उंचवटा, लांब मान असणारा तो उंट. म्हणजेच घोडा, गाय हे सगळे एक समान आहेत. त्याप्रमाणे उंट देखील त्यांच्या सारखा आहे. मात्र उंटामध्ये त्याची मान वेगळी असते आणि त्याचे जे उंचवटा असतो पाठीवर तो वेगळा असतो. म्हणून वैधर्म्य विशिष्ट असे म्हटले आहे. तर तर्कसंग्रहाने देखील 3 प्रकार सांगितले आहेत. सादृश्याने असादृश्याचे ज्ञान होते, प्रसिद्धने अप्रसिद्धचे ज्ञान होते आणि वाक्यार्थाचे ज्ञान होते. हे उपमान प्रमाणाचे प्रकार झाले. आता आपण बघूया आयुर्वेदिक महत्त्व. आहे मित्रहो, तर चला आपण बघूया रोगनिदानमध्ये काय महत्त्व आहे. रोगनिदानमध्ये कोणत्याही जो डिसीज असतो त्याची कारणे आपल्याला माहीत पडतात. निदान दृष्टिकोनातून या प्रमाणाची प्रथम आवश्यकता पडते. कोणताही रोग असेल तर आपल्याला त्याची लक्षणे बघायला लागतात. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम त्याचा उपमान लावावा लागतो. दुसरं आहे रोगाचे ज्ञानसुद्धा उपमान प्रमाणानेच होते. रोगाचे ज्ञान उपमान प्रमाणाने होते म्हणजे नेमकं काय? समजा कोणता तरी रोग आहे, त्याच्यात शरीर धनुर्वाताप्रमाणे झाले आहे, तर आपण म्हणता येईल की धनुर्वातात धनुष्यासारखी शरीराची आकृती होते. तर जर शरीराची आकृती अशी धनुर्वाताप्रमाणे झाली असेल तर आपल्याला म्हणता येईल की हा धनुर्वात आहे बा. चिकित्सेमध्ये सुद्धा उपमान प्रमाणाची आवश्यकता पडते. रोगी स्वतःला झालेल्या पीडा, वेदना, लक्षणे उपमानच्या आधारे सांगतो. उदाहरणार्थ बघा, समजा तुमच्याकडे पेशंट आला, तो म्हणतोय पायात मुंग्या आल्यासारखी वाटते, तर तो उपमा देतोय की पायात मुंग्यासारखी वाटते, पोटात पीड आल्यासारखी वाटते, छातीत दगड ठेवले आणि सगळ्यात इंटरेस्टिंग तर काय, सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे की कसं तरी होते, आता सगळ्यात कॉमन आहे. तसंच वैद्यसुद्धा रुग्णांकडून उपमाच्या आधारे प्रश्न करत असतो. जसे की जळल्यासारखी वाटते का, मूत्राचा वर्ण म्हणजेच युरिनचा वर्ण रक्ताप्रमाणे होतोय की पिवळसर होतोय, आग लागल्यासारखी वाटते का, असे उपमानद्वारे व्यावहारिक ज्ञान देखील होते आणि रोग आणि वैद्य यांच्यामध्ये संभाषणसुद्धा होते. शरीरातील अंगप्रत्यंग, अवयव यांचे वर्णन करत असताना उपमा दिल्या जातात. जसे की द्राक्षारसाप्रमाणे असणे, गुंजाफळाप्रमाणे असणे, शुद्ध रक्तवर्णाच्या, अशा बऱ्याच गोष्टी कळत असतात. त्याप्रमाणे शरीरामधील जे विविध वात, पित्त, कफ आहे हे देखील आपल्याला उपमानाने कळत असतात. आयुर्वेदातील संकल्पना सोप्या पद्धतीने समजवण्यासाठी उपमान प्रमाण उपयुक्त पडते. जसे की अग्नीप्रमाणे पचनक्रिया. पचनक्रियेला अग्नीशी तुलना करून ते समजावले गेले आहे. जसे वाघाच्या पायाचे ठसे पाहून वाघाच्या अस्तित्वाचा अंदाज येतो, त्याचप्रमाणे औषधाच्या गुणधर्माचा उपयोग त्याच्या सामान्य गुणधर्म असलेल्या घटकांशी तुलना करून केला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला उपमान प्रमाण हा चॅप्टर इथं संपलेला आहे. तर काही क्वेरी असतील, काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि आमच्यासोबत बघत राहा आणि शिकत राहा.